काय झालं ग बाई या गॅसला? वाल गेला का रिंग गेली काय कळेना मला. मनीषा काय चालू ग तुझं? अगं मी याच्यासाठी तुला बोलवलं ग. या गॅसला काय झालं? लागूनच नाही राहिला. रिंग गेली का वाल गेला मला काय कळेना अगं. अगं वास किती येतोय. वास पण खूप येऊ राहिला ना. मग तेच म्हणून बंद केलं. बंद कर ना. बंद केलंय का? बंद करेल ना बाई. मी सकाळपासून परेशान आहे ग ह्या गॅसला. भाऊजी नाही का घरी? नाही ना, कुणीच घरी नाही ना, म्हणून तर तुला सांगितलं मी. एक काम कर, बंदच राहून दे. हा बंद कर. आणि स्वयंपाक कसं करू ग? आता ना नेमकी हे बी नाही ग घरी. मग एक काम कर ना, कुणी असेल तर बघ ना ग, दे ना पाठवून. हा का? फोन बिन कर नाही तर. मी फोन नाही आणेल आता. बरं पाहते बाहेर कोणी माणूस भेटतच ना ग रस्त्यात. कर ग माझ्या मदत कर ग, नाही तर उपाशीच राहावं लागेल ग. नाही उपाशी एक काम कर, थोडा सरकून ठेव. सरकून ठेवू का? आणि तू चेक करून नव्हता घेतला का माग आलं तेव्हा? अगं पहिली टाकी होती लावलेली, तिच्यामुळे मग मी चेक केला नाही. आता लावली मी टाकी सकाळी, तर ते केव्हाच लावून बघते काय लागेल. एकदा चालू कर बरं. वास येतो का? येतो ना वास. हा बाई लय वास येतोय. खूप वास सुटलाय. लागेल नाही का काय काय माहिती आहे बाय. ते ना बारीक इथं हे राहतं ते पाव लागायचे. टाकी तर भरेल ग भरलेली. मग तुला ते सांगते ना, आजच काढली ना मी लावायला ग, नाही तर मी तेव्हा चेक केली असती ना. मला काय माहिती बाई हे उद्योग. तू घेताना चेक केलेली नाही, तो माणूस ना चेक करून देतो. हा का? तू चेक केलीच नाही. ते चेक हे असलं ना तर बरोबर ते पाहतात. असं ते पेन टोचतात, नाही तसं पाणी टाकतात ते. बाई मी कुठं डोकं असं ना उद्योग नको करत जाऊ. घरात एकटी तुकडी इकडे ये अशी बाजूला वय राहू दे. आता ती खिडकी जवळ जरासा वाद जाऊ दे. बरं तू माझं एवढं कर बाई, नाही तर मला आहे ना काय सांगू आता, टेन्शन आलंय. जर ते असेल घरी तर त्यांना पाठवते, नाही तर कोणी दिसेल ना बाहेर तर देते, सांगून देते. पण काळजीपूर्वक कर बर का तेवढं. कोणाला तरी पाठव, पण पाठव बाई. अगं आता काय तुला माझं रिश्वत आता मला येत नाही माहिती, आपल्याला नाही जमत माहिती. उगाच काही वाढवा झाला तर काय करायचं? म्हणजे तुला असं नॉर्मल तरी बघ म्हटलं. अगं नॉर्मल हे बाई हे बसेल ना त्याचं. हे काय बटन आहे ना बसेल. मग हे काय बघ, नाही तर घेशील काढून तू. मला तरी डोक्याला वाटतंय ताण ना करशील. ही नळी बिळी कुठतरी लिकेज असेल. नाही ग, एवढी चांगली नळी आहे ना बाई. हे काय? एक काम करू नको, हात लावू, बंदच राहू दे बटन. हा ना. हा थोड्या वेळ काय तुझा स्वयंपाक लेट झाला तर चालणार नाही का तुला? जाऊ दे बाई, नाही झाला तर नाही झाला. लेट तर लेट काय मग आता. नाही तर मग ना त्या नाही झालं कोणाकडनं तर ते गॅसवाल्याला फोन करून दे. हा ना. हा पहिले तू एखादं कुणी असेल बरं, बाहेर पाहते मी पाठव. बाहेर. हा. आणि नाही झालं त्यांच्याकडनं तर मग मी गॅसवाल्याला फोन कर. बरं मी पाहते कोणी दिसलं तर सांग. हा हा चालेल. हा हा काहीच करा उद्योग बाई आता या गॅसचे. मरू दे तिकडनं. जाऊ दे. ओ भाऊजी थांबा थांबा. का बरं झालं भेटले देवासारखं. काय अहो ते बाबुरावच्या घरी ना ते सिलेंडरचा काहीतरी वास येतो. अहो लीक झाला असतं काय? गॅस. हा गॅस तिथं ते लीक झालं का काय झालं ते ना काहीतरी लागतलंय नाही चांगलं असं वाटतंय मला. आता काय आहे, ते बी नाही घरी आणि ती लय आडून बसली. नाही 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 ते लय अवघड काम गॅसचं. हा ना. तुम्हाला येतं का? हा माझा गॅस आता मी आचारीत आहे. आता मला सगळं मी टाके मी सोडतो. हा मग कसं तेवढं ना मला असं वाटत होतं त्यांच्याकडे जा घरी आणि तेवढं करून द्या ना ते काम. नाही दे ना करून. पण मग तू आहे का घरी? आहे बाबर? नाही भाऊजी घरी असते तर मग एवढं टेन्शन नसतं राहिलं ना. नाही नेमकी ना मी आता मला हे जमत हा ना. त्याला ते बटन आहे ना आज लय वर नाही खाली नाही मध्ये ठेवा. त्याचं वर वडलं का खाली दाबायला त्याला मनी राहतात. तिने ना ते बटन लावलं पण ते हे बी लावलं पण ते वास कुठून येतोय तेच कळून नाही राहिलं. अहो मग मी तिला चेक नाही करून घेतलं बहुतेक तिने ते. नाही नळीच बसेल नाही मग. हा ना. नळी बसेल नाही. आता इथं कोणी नाही मग ती मला काय म्हणे कोणी दिसलं का? नेमके तुम्ही दिसले मला. नाही जाईल ना देतो बस. तेवढं काही घेत नाही ना तुम्ही म्हणजे नाही 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 असं काय ते काय 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटाचं काम आहे ते. हा ना. पण ते खराब झालं का काय? तर मग तसं झालं तर मला झालं रिपेअर असेल तर मग तिला मी काय सांगितलं मी कोणाला तरी पाठवते. तसं जर असेल ना मग ते गॅसवाल्यांना फोन करता येईल ना. तिला सांगितलं ना चालू नको करू म्हणून. नाही 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 बाई चालू नाही करायला लावला, बंद करून कारण जर गॅस पांगला ना तर ते काहीच्या काय होऊन जातं बायानं. खिडकी बिडकी उघडून द्यायला लावली लगेच ती. हा हा नाही कारण लय वास सुटलाय घरामध्ये हा का? मग ती थोडं लीक असेल ना तर नाही नाही मी कुठेतरी काय वास येतोय. करतो गॅसची टाकी साईडला घेतो आणि मग चेक करतो. बरं बाई तुम्ही भेटले देवासारखे. एक तर सकाळचा टाइम सगळे ज्याच्या त्याच्या कामाला जात्या कोणी दिसेना कवाचं मला. मग तिला म्हटलं थांबा आता मला ऑर्डर आहे पण मला संध्याकाळी स्वयंपाकाची आता नाही. हा का? बरं बाई तुम्हाला तेवढं तरी ते माहिती आहे सगळं. हा मग तेवढं करून द्या बरं का तिचा. नाही ते करतो. हा नक्की जाता मग घरीच जा. हा, तिकडे जात. चालले ना तर त्या बाजून तसंच निघून जाते. हो चालेल. बरं का? हो येऊ का? हा हा येतो तेवढं बसून. हा तेवढं बसून द्या पण. काय सामान असं मोकळ्या ठेवून देते नाही. काहीला समजत नाही कडा. थोडा आडुशाला ठेवा का काय. कोरडण तेन सगळं असंच पडलेलं आहे. गंज लागू राहिलेला पाईप. काय हो तुम्ही इकडे काय करू राहिले हो? हा आवरायला लावलं जायचं नाही का? अरे तू ये सामान सुमान व्यवस्थित ठेव जाय ना. अरे पोर आहे ना पोर भांगार सापडीत राहते. आता ते आडगळीमध्ये किती काय चांगलं ठेवलं तरी ते आहे तसंच राहील. करतील काय माहिती का? उचलतील कुरड बिरड आणि टाकतील भांगारवाल्याला देऊन. पावायला देते पोरं.
बसा मग ती 2 पाव येतील आपण बस ऐन वेळेस कुरड काय म्हणते, इकडे ना एक दरवाजा करा, करावंच लागणार लावूनच आहे घ्या. मग हे तो सगळं बाहेरचा साहित्य असं gate लावून पडेल काय उपयोग नाहीये. इकडे एक दरवाजा करा आणि लावून घ्या. तू पुढे चालू आहे फेरफाटका आता मला यायचंय म्हटलं तुम्हाला चाला ना माझ्या बरोबर. मी नाही येत बघ काय असं करता, मला तयारी करायला लावली म्हणे, करून ठेव तयारी ना. आता काय बरं, खायला ना मला ना बरंच नाही वाटायला डोकं दुख राहिलं माझं खोल डोकं दुखत खोल हे बा म्हणजे कुठं जायचं राहिलं का काहीतरी नक्कीच्या लग्नाला 17 इग्न येणार काहीतरी राहतात तुमचं. बरं तयारी कुठे केली नेमकी ते तर सांग मला मग ते कळलं. कुठं तयारी म्हणजे इथेच जायचं का, लांब नाही जायचं. हं. मग सांग ना जवळ असलं माझ्या आटोक्यात असलं तर मी येईल. आटोक्यात आधी टाइम झाला, त्या मनीषाने आवाज दिला नेमका. कशाला? अहो तिचं सिलेंडरचं काहीतरी प्रॉब्लेम झाला, लीक होत होतं नेमके. तुम्ही बाबूराव कुठे नव्हते. जायले हा बाबूराव मला काय माहिती तुम्ही इकडे ये, बाबूराव घरी नाही. मला काय मग द्यायचं माहिती ना लावून तुला नाही जमत काय. अहो सिलेंडर जमतं पण ते वास येऊ राहिला सारखा. काय कुठं लीक आहे का त्याचं तो मधलं ते तिला मला वास घेतेच का आला तू स्वयंपाक कर ना वास काय घ्यायचा डोक्यात भाई. अहो चालू केलं तर व्हायचं ना वाढवा बसकन काही. वाढत होईलच मग आता वास येतो म्हणजे त्याचं ते गॅस काय हे गेलेलं आहे मधलं काय म्हणतात ते रिंग बिंग गेली रिंग गेली का काय झालंय ते सारखं ते काढताना घालताना. तिला म्हणायचं उचल बाई आणि जाऊ दे मेकॅनिक कडे. आता बंद केलाय. हं. आता तुम्ही नव्हते तेव्हा मगाशी ना, तुम्ही इकडे होते. मला काय माहिती, मी म्हटलं त्यात वास आले मी तरी काय करणार आहे. अहो पाहिलं असं तिकडं. मी आता काय केलं, ते शिरपत भाऊजी आहे ना का? त्यांना पाठवलं. शिरपत पाठवलं का? अहो ती म्हणे कोण दिसतं काय दिसतं पाय म्हणे रस्त्याने, नेमके ते भेटले. बरं बरं पाठवलं त्याला. हा. बरं झालं मग ते गेले. हा, हा. मग आता ते गेली घरी हा त्यांच्या. का? हा आणि नेमकी बाबूराव भाऊजी घरात नाही. हा का हा मग त्यांना असते तर ते नसे. मग ती म्हणे कोणतरी कोणतरी बाई माणसाचं काम आहे, घरात काही वाढवा झाला तर काय करायचं. नाही बरोबर आहे नाही बरं झालं तुम्हाला फोन नाही केला सांगितलं नाही काय रिकाम आता तुम्ही तिकडे होते, मला काय माहिती, मी घरी पाहिलं तुम्ही नव्हते. तुम्ही इकडे काय उद्योग करायला आले. केली असती पण माझ्यापेक्षा शिरपतराव जास्त माहिती आहे. करू दे हा मग आता त्यांना ते स्वयंपाकी बिपाकी आहे. काय कायम ते त्याचे कायम गॅस मध्ये बोट घालत राहत होते गॅस मध्ये शेगडीमध्ये. त्यांना म्हटलं बाई द्या बाई, त्या बाईचं काय काम आहे करून द्या, तेवढं जे आहे ते पहा म्हटलं. असं बरं काही भेटेल का थोडंफार. चला ना मग. हा तुम्हाला कुठं जायचंय आता. कुठं हा जेवायला घरी तर केलेलं आहे, घरी चला. पण तुम्हाला लगेच 2 गॅस खातो जातो ना थोडंसं आहे काम मला एक महत्वाचं. मग तिकडून आलो का जाऊ आपण. मग आधी काम करून घेते का जेवायला. आधी ना आधी काम करून घेतो जेवणाचं राहू दे पाठीमाग काम महत्वाचं आहे. आता काय आठवलं मध्ये जेवढं. नाही थोडं एक काम राहून जायला होतं. कसं आहे माहितीये का म्हणजे आता माझं जाण्याचं बी म्हणजे लांब. जाऊ ना आपण आता तिकडून आलो का लगेच 10-15 मिनिटात जेवण करायचं लईच नाही यायचं अर्धा पाऊण तासात एवढं काय काय ह्या असं आहे तुमचं काय असं आहे. काय ना बाया. तू आवर पटकन चल वेळ नको चल लवकर. हे बाई काय करा बाई, मला तर तिला टेन्शन आलं. काय गॅस नाही चालू झाला तर काय खावा बरं संध्याकाळपर्यंत. वहिनी काय हो. काय म्हण तुमचं गॅस लीक झालं म्हण. हो ना, बरं झालं तुम्ही आले. हा ना मला त्या मॅडमनं सांगितलं. हा का. त्या म्हणा त्यांचं गॅस लीक झालाय. बापरे देवासारखे आले, मी केव्हाची वाट बरं खिडक्या बिडक्या मोकळ्या करून दिलाय ना. सगळं मोकळं करून दिलंय, तिकडचं सगळं वास येत होता म्हणून केक. आता नाही वाचतलं. आपण मग आता केव्हाच बंद केलं ना ते. बरं चला दाखव मला टाइम नाही एवढं. नाही का. हे बघा इकडं. हा का. हा अरे रे 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 अगं वहिनी बसेलच नव्हतं. बसेल नव्हतं. ये बसलं बाय बरं आता. आपण मग आम्ही बघितलं ना केव्हाच बसलं का नाही आता बसलं. तू लगेच पेटव लगेच गॅस पेटम बाय. हा का. मग हे बाई झालं ना ओके. केव्हाच आम्ही त्याला झटत होतो दोघीच्या दोघी माहिती का. मी पण इतकी त्याला tension मध्ये त्या आले. गोष्टीतलं माहितीच लागत. मी काय होतो माहिती नाही ना तुम्ही स्वतः कारभार नका करी जाऊ कोणाकडून बसून घेत जाते. अहो पण मग आता दर टायमाला मीच बसवते ना. उद्या या कंटा आम्हाला जर काही हवा बिवा जर कोंडली ना तर काय होऊ शकतं बघा. होणारच झालंच असतं माहिती का. इतका वास सुटला होता. हे खिडक्या वगैरे उघडल्या तेव्हा वास कमी झाला. बरं झालं तुम्ही बाबा केलं चालू. ये बसेल नव्हतं बसेल. हा ना पण बसेल एवढं काय नाही आता बसतं आता काही नाही खाट वाजलं ती. नीट बघा बरं का. नाही आता काही नाही हा का. नाही एकदम पॅक झालं. थोडी मागं सरकून द्या ना. इकडे का हा चालेल ना. थोडी सरकावत असं ना. बस का हा बस. येऊ गो. बरं आता बसा ना, मी चहा वगैरे करते ना. नाही चहा नाही अहो, नका. चहा करते बसा. या इकडे गप्पा करूया. काय चहा प्यात चहा आहे ना मी ते स्वयंपाकाला जातो ना. मग पाणी बिनी काय. नाही काहीच तर काही ते म्हणा तेवढं जास्त नीट करून द्या मग दिलं नीट करून. बरं झालं तुम्ही नीट केला. हा बाय उपकाराचं काम आपण करतो.
हा पण मग संध्याकाळची का होईना सोय झाली, दुपारची का होईना सोय झाली. नाही काय तर काही नाही काही नाही. काय करायचं तुम्हाला माहिती नाही ना, चांगलं माझं बसून घ्यायचं. काय होतं माहिती का, लीक जर राहिलं तर काही आणलं दगडतो आहे बसून. ते तर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मग आता असं काय माहिती टायमिंगवर असं आमच्या होणार. गावात आहे ना, पहिली माडी होती जुनी, गॅसनं जळली. हा गॅसला पूर्ण माडी टोटल लाच झाली. बापरे. 25 लाखाला माडी मागून दिली नव्हती. अहो, ते पैशाचं काय करता, पण घरात लोक असतील ना. नाही लोक नव्हते कोणी, नाही का? जाळ झाले लोक पळाले बाहेर. हा का, बापरे. कठीणच आहे. काय चाललंय मग काम नाही. काय नाही, मस्त मजेत. तुमचं काय चालू आहे? आपले स्वयंपाकाची आडवी दुसरं काय, हा का. दावे मवती लग्न काय काय माहिती हा. काही त्रास जी भेटत ते पण आता पाऊस एवढा चालू आहे तर थोडं जरा नाही राहते आठ हल्ला आठ राहते ना मला. राहता का. कारण मा हाताला सवय ना, हा तुमच्या हाताला खरंच सवय बरं. जे तेच म्हणते जे जिडे जेव्हा गेले का मग ते हा स्वयंपाक कोण होता. हा लय लोक फोन करते मला, स्वयंपाक एकच नंबर झालता, भाजी एकच नंबर होती. काही लोक बोट चाटून नाही खावा तुमच्या. नाही लोकांनी म्हणावं, बोटं चावत नाही नाही ते आपल्या हातचं नाही, आपल्याला भागवंताना दिली गेली भागवंताना. देवानी बुवा तुम्हाला दिलं बरोबर हाताला, बघ काय होतं म्हणता ना, यश हा यश दिलं. असं. ते काय ते अबाय आपण जगाचं कल्याण करायचं. बरोबर आहे. जगाचं कल्याण करत राहायचं. आपण कोणतं वाईट चितायचं नाही. काय मध्ये जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करत राहायचं, वाईट करायचं नाही. नाही वाईट नाही करायचं. नाही चांगलं करता आलं तर कोणतं वाईट सुद्धा करायचं नाही नाही. करायचं, बरोबर. मला मी लय गरीब लोकांची लग्न काढून दिली, लय गरीब एकदम. हा ना. हा पण काय काय नारळ स्वयंपाक करून दिली, नारळ. नारळावर. हा फक्त एक नारळ द्यायचं, नवीन नवीन शिकायला ना फक्त नारळ द्यायचं मला. बाई, किती मोठं मन आहे तुमचं मग. हा मग आता आहे ना, आता खूप पैसे मला वर्ष अखेर काय गेलं तरी 10-1 लाख रुपये येतात स्वयंपाकाला. 10 लाख. वा, भरपूर झाले मग. जवळ 15-16 बाय आपल्या हाताखाली माणसं आहे. हा का. हाडरीले मोठे येते. बरे बरे, चांगलं आहे मग. चांगलं चालू आहे देवाच्या कृपेने. हा चांगले. ते काय होतं, मला मी नडून पाहणार माणूस नाही. हा. बरं तो काम झालं की नाही परफेक्ट एकदम. अहो, मग तुम्ही आले म्हणून माझं काम झालं, नाही तर आता उपाशी राहायची असते, असं समजा. त्या नवऱ्याचं नसतं झालं ते. झालं का व्यवस्थित झालं काय काम हो, हा? तुम्ही असं काय बोलायला लागले. बॅग बरं येऊ का? आता मी काय बोलत होते काय म्हणजे. तो नवऱ्याच्यानं झालं नसतं. हा. कसं झालं काम मस्त हा? या माणसाचं काय डोकं फिरतं का काय, काय माहिती का. हात पाडी झाले अहो, नीट ऐका ना तुम्ही. म्हणजे मी डाक्टर तू येऊ करते का अहो, तुम्ही माझं हा? ऐका ना. ए, थांब बेटा. याच्या काळाला हॉटेलची का हा? कोणाच्या घरात घुसतो बाई, एवढं काही चिडायला झालंय माणसाला. म्हणजे अहो, तो तुम्ही- आज बरोबर सध्या साधा आहे ना. अरे बो मी येळा काळाचा माणूस आहे. हा का हा तुला बरं माझ घर दिसलं हा? मग त्या बायकोला अडचण तुम्ही आली म्हणून. ऐकता का माझं पहिले. काय दात पाडी तो टाकत हा? तो बी आता अजिबात काय ऐकणार नाही हा. अहो, आपला गॅस खराब झाला होता म्हणून त्यांना बोलवलं मी. मग गॅस आहे का गॅस खराब झाला इकडे आहे का इकडे रिपेअर चालू चालली त्यांनी गॅस नीट केला. त्याला काय येतं उभ्या झाडवर त्या गॅसचं सांग हा? त्यांनीच गॅस नीट केला. ऐकत नाही बाबा त्याने तुम्ही. गॅस सेट केला हा, त्यांनीच नीट केला. मग ते त्यांना ना म्हटलं, पाणी घ्या ते बसा. बसेल नव्हतं टाकीमध्ये, नवी टाकी ना ती गॅस लिक असं ना. हा. मग मी दिलं फिट करून असं एकदम फिट का बसून. बरं बी आल्या बसवलं नसता का बी आल्या बसवलं नसता का मग त्यावर उपाशी राहू का. हा? त्यावर उपाशी राहू का. मी म्हटलं केव्हा येणार आहे आणि केव्हा नाही तुम्ही. हा का म्हणून मी हातला तुला आले तोवर जेवण हा? ब- याला बोलवलंच का आला तो पाहिलं ना सापडले. अरे तू मला तेच बरोबर आहे तो मला जा फोन करून सांगितलं ना अरे म्हटलं बरोबर मी गाव सोडलं बरं झालं लवकर आला. मी म्हटलं तेव्हाच हे माणूस का बरं एवढं चेतलं. काय? तुम्ही आगीत तेल बरोबर ओतलं. आगीत नाही त्याला पाहिलं तो घरात घुसला का राम डोका काळा बरं शिरपतराव हा? पुढे उद्योग करत रे. एक ठिकाणी 5 एक हा, काय पण नका बोलू. काय नका बोलू. काय उद्योग केले. वहिनी एवढा चांगला माणूस सोडून दिला तुम्ही काय हा? नाही आता हिची आता राहतात तुम्ही गेल्यावर धाक नाही धाक तुझ्या बायको. असे ठेशी तो आता हा. अहो, तुमच्यासारख्या लोकच घर फोडता. बहिणी काय मी काय पण नका बोलू, माझ्या नवऱ्याचे कान बोलू. नवरा नसेल असं कोणत्या घरात घेऊन बसते का. अहो, तुम्ही बोला काय बोललो. मी काय तो मी चाललो धुवा आठवण झालं तो काम झालं हा. ना काम केलं बघ ना का? तू. घ्या. घ्या, ऐकलं ना भाऊ. परफेक्ट काम झालं. काय झाले रे डोळे घ्या, काय ऐकलं. बघायचं. झालं तो काम म्हणा हा. तो नवऱ्याच्यानं झालं असतं हा म्हणा ना. हे केलं की नाही म्हणा बरोबर आहे. बाई, वाटा नाही ना म्हणजे? वाटानं जाता जाता मला ती काजल वहिनी भेटली होती.
भाऊजी काय गेलं वहिनी हा काजल वहिनी भेटली ये तिकडे इकडे नाही पहिले हे बघ हे लोक कसे तुम्ही आरोग्य इकडे काय आले? हा? तुमचं काम तर तुझं होतं अर्जंट काहीतरी कुठं इथं काय करू राहिले तुम्ही ये इकडे लय कॅलकॅल चालू. माझ्या नवऱ्याला सांग अरे, काय बघ झालं तर हा. काळ बुवा काय करा घुसला तो म्हणतो एकदम व्यवस्थित झालं तो नवरा पण झालं नसतं म्हणून काजल वहिनी तुम्ही मला सांगितलं नाही करायला. काजल तुम्ही मला सांगितलं नाही हा, मी पाठवलंय त्यांना काय मग येऊ त्या करायला काय काय बघ, काय बघ. हा? तुला काय तुला काय वाटत का काही तुला हा? काय वाटतं का? हा? बायको शक घेते का? अरे काय वागू राहिली तू कशाला हा? पाठवलं? नाही, कशाला पाठवलं? विचार. कसं वहिनी मी मारायला? तुला तुला लाज वाटते हा? का? लाज वाटते तुला तुम्ही हे होय, तू येऊ दे करायला नाही का? कधी हे येऊ दे करायला नाही का? हा? मग? तिला बोलून काय फायदा नाही मी सांगितलं होतं तिला हा, दात पाणी झाले अहो, मी सांगितलं अरे होतं तिला गॅस तर बघ तुम्ही बायको पेटली असती पेटली अहो, भाऊजी ऐकून घेता का तो तुमचा गॅस लीक झाला मग ते रस्त्यात भेटले म्हणून मी त्यांना पाठवलं हा मला काय एवढं हाऊस आली का तुझ्या घरात यायची म्हणजे ज्यांनी केलं मला तू आलतोय काय करत होते अरे हे चालू ना गप्पा दोघांच्या एवढ्या जागा हात ठेवून ए बाई हा. काय रे गप्पा हा. ऐकू मी काय, आता काय? ए, एवढा आरोप नका घेऊ तू माझ्यावर सांग आता कसं नाही घेऊन करायचं? ओ अहो बसले असल सिलेंडर नीट केला असेल आणि बसले अगं असेल मी चहा पाणी विचारत होते ग काय अहो काय आहे का तुमचं बायको शकता का तुम्हाला कोण सांगितलं काय बरं आता हा बसेल आता बरोबर आहे. मग हिला बसाव काय याच्यावर बसाव हिला उभं नाही करावा हा? काय बघू राहिले हे काय बघू राहिले वाकून खाली घाण अशी तिकडे व्हायला वाटते बरं का काय ओ मला एक सांगा थांबा एखादा माणूस आला तर माणूस बनत नाही का बसा चहा ठुते पाणी ठुते उद्या उठून माझ्या घरी कोणी आल्यावर तुझ्या घरी आली तुम्ही काल आले. तुमच्या बायकोच्या इथं असा माझा नवरा जाऊन बोलला तर तुम्ही असं संशय घेणार का तेच काय एवढं? आम्ही शेजारी बाजूला- बघितलं बोललं तर का बोललं. तुम्हाला काय काय म्हणताय सांगितलं कोणा काय सांगितलं तोच नवऱ्याने मला फोन करून सांगितलं काय कशी मग तुला घरात घुसतोय म्हणा आज. तुम्हाला काय मी काय सांगितलं काय? होतं सिलेंडर नीट करायला तुम्ही ते सांगितलं का त्यांना अरे मला एक सांग थांबा मग- त्यांनी तुम्हाला मग तू सांगितलं एक का? नाही मानलं ना सिलेंडरचं सिलेंडरचं काही बोलतो तो तू. सिलेंडरचं काहीच बोलला नाही मला बरं कुठे बाबा म्हणलं मी दाव्याला आहे. तुझ्या त्याचं पेरला. मला तर दुसऱ्या शेरपच वाटले अरे दावा सोडून आलो मी हा? तुम्हाला लाज आहे हो. आता माणसाच्या डोक्यात झालं पाणी तुमच्या पण झालं का अहो, तुम्ही अर्धवट ऐकायचं का कोणाचं असं नाही, बायको म्हणजे- सोडून- बायकोवर विश्वास नाही नाही का बरोबर, तुमचा हे चांगलं आहे बरं का? काय तू सांगितलं? नाही, आज तुमच्या घरी जाऊ नको. ओ, हा. तुम्ही- तुला काय काय कळत? मग मोकळं वाटते का तुम्ही हा? मोकळे म्हणजे झाले. मला पाठवते का तू भेजा हा? भेजा अहो तो माणूस सिलेंडर नसाला तर स्फोट झाला असता स्फोट हे? तुझी बायको गेली असती बायको हा मेली असती चांगली केली असती. हा दुसरी केली मी तर तू का आला घरात याच्या पुढे तुझ्या गॅसला काय झालं ना कोणाला भूल नको या बघ बाबाला- बाई म्हणजे माझ्याशी काय घेणं देणं नाही ग या नवऱ्याला काढणं हा लागत तुला बाई काय नवरा पागल आहे हो अहो, भाऊजी, माझा काय अर्धवट बोलत आहे, अहो बाई नाही, नाही. अहो कोणी आले की माणसाने घरात बाई तुम्ही नसले घरात तर असं काही नाही, बरं, सिलेंडर काय आहे शिरपत लाईटचं काम आहे बरं का हा. बाबूराव ऐका माणूस हाय खराब आहे पण वहिनी चांगली आहे. याच्यावर कोणाचा विश्वास नाही या माणसाचा हा. माहिती का वहिनी तुम्हाला हा सापडला का अहो पण दिसले रस्त्यात सांगितलं आता त्यांचं काय चुकी आहे अहो तुम्ही तो गुग्या पाठवला चालला असता तो कागड्या पाठवला चालला चालते गाव असता पोहायला, हा? ए, आणायला. त्या बायकोला काय सोनं मागलं मी 16 बाय ठेवली अरे झालाय का डेड बॉल तुला सांगतो पाहिलं, हा पाहिलं. यायचा डालाय तर अहो, काय कामाला, बोलता? कामाला. त्याच्या सामान्य आचार्याच्या कामाला, आचार्या. चिराई चारायला हा. याला आहे ना भाऊ बायशी होतच नाही तुम्ही अहो गप्प त्यांचं कामच बायांमध्ये हा, काय त्याला काय म्हणजे भाजीपाला कापायला मग तू जाते का तू जाते का तो सगळंच कापू गेल मग विषय काढला हा. असेल, विषय काढला असेल पाहिजे विचार एकदा हा मी काय म्हणते माझा नवरा आहे ना हाफ डोक्याचा आहे ह्या नवऱ्याची डोक्यात हा, मुलं फुल डोक्यात डोक्याने गेलेला नाही तो नवरा फुल डोक्याने गेलेला अर्ध तो आता पहिल्या नाही बरं पहिल्या गाडी परत माघारी जर दिसला वहिनी तो नाही सांगितलं हा. त्याला कर झाला यायचा डालाय धरू तिचं मला का काय मी माणूस की खाते सांगितलं ना परत डोकं सुद्धा पाहायचं नाही काय बाई माणूस आहे बाई आधी बाई आहे पाहिलं ना तुझ्या नवऱ्याने आग लावून दिली आणि माझा नवरा भडकला आगणी लावली आपण मी म्हणते तुम्ही कसं लावा असं करता हो? हा माणूस बोगस आहे माहिती का अरे साऱ्या गावाला माहिती हा. किती नालायक आहे किती बोगस आहे पण- मला वाटतं तू शिरप्या त्यांनी- पोरगा नाही का तो ए, त्याला पाठवलं काही का? बोलले का आता ते भाऊजी तुला हे माणसाला मी तेच सांगते केव्हाच हे माणूस ऐकायलाच तू तयार थांब नाही. नाही थांब तुम्ही थांब निघा तुला मध्ये नेऊ ते करतो मी थांब हा? तुम्ही घरी निघा आता तुम्ही जा बरं तुम्ही आता दोघे जा हा, तुम्ही पेढे खा घरी. तुम्ही दोघे जा बरं वहिनी नाराज नको तुमचं पेट तुम्ही दोघे जा आता वहिनी नाराज नका हो म्हणे दराजा ओढून घ्या दुसऱ्यांच्या घरात हा. आग लावून दिली आणि नाराज नका हो. अगं, तोला गॅस संपला होता का काय प्रॉब्लेम झाला मी दाव्याला गेलो होतो संगमनेरला त्यावेळेस त्याच्या आधीच मी तो मला काय सांगितलं नाही ऐका 8 दिवस झाले टाकी आलेली होती घरात हा, बघा. हा, हा. मग गॅस होता आपला पहिला जुना ना बर मग तुम्ही गेले ते गॅस संपला मी लावायला गेले
ते लागतच नव्हतं, वास खूप सुटला. मग मी खिडक्या दरवाजे उघडले हा. आणि हिला बोलवलं आपलं काजलला. बर. तिला आली, तिने बघितली, ती म्हणे मी म्हटलं एक काम कर बघ तुझ्याकडनं होतं का. नाही म्हणे माझ्याकडनं काही होत हा. नाही. म्हटलं मग कोणीतरी पाठव बाई आणि माझं दुरुस्त करून दे ग, मी उपाशी राहील. तर असं कोणी ओळखीच नव्हतं कोणी, तिला सांगितलं एखादा पाठवून दे. हा, अहो मग ती आली होती म्हणून तिला आणि तो बोलली. काय तोंड्या बोलावला का तो नालायक शेरप्या? तू सांग. मला माहिती आता ती कोण पाठवणार आहे म्हणून मला माहितीये का. तुम्ही जरा विश्वास करा. अरे मग तो विचार करायचा, बरं तिला पाठवला मग तो म्हणायचं नाही नाही बसवलं म्हणायचं. हा, मानावर आल्यावर बसवी. मला माहिती तुम्ही पहिले जा. येणार आहे केव्हा नाही. मला का स्वप्न पडलं, स्वप्नात येता का तुम्ही माझ्या. म्हणजे मी तिकडे मुक्कामी राहणार होतो का? 10 वेळेलाच गेल तर मी. आपण मग वेळ काळ लागतो का नाही यायला जायला. यायच्या 7व्या शिकातव्या तो असं तोंड जोडी. तुला एक सांगतो, वाचली तू आता. जर तो सम्याने जर मला सांगेल तर ना, हा. पण आता काय आता आहे ना दुसऱ्या टायमाला अख्खं घर पेटलं, मी बी पेटले, तू कोणाला नाही हा पेटू जाय तू. मी दुसरे करीन. अख्खं घर पेट. बाहेरचं काय माणूस पाहिजे नाही मला घरात. दुसरं घर, हा. दुसरं बायको करीन. करील नाही तर तसं राहील. तू जे करू नको. चाल पाहिजे घरात वय माझी. बाई माणूस आहे.